इयत्ता 10वी विषय मराठी। आज आपण व्याकरण पाहणार आहोत। व्याकरणामध्ये वाक्यांचे प्रकार। तर वाक्य म्हणजे काय? शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे वाक्य। वाक्यांचे 4 प्रकार पडतात। पहिला आहे विधानार्थी वाक्य, दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य, तिसरा आहे आज्ञार्थी वाक्य आणि चौथा आहे उद्गारार्थी वाक्य। तर सर्वात अगोदर आपण विधानार्थी वाक्य पाहूयात। ज्या वाक्यात एक सरळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात। उदाहरणार्थ, बाबा गावाला गेले। तर आपण जे एखादे विधान करतो त्यालाच आपण विधानार्थी वाक्य असे म्हणतो। विधानार्थी वाक्यामध्ये जनरली कर्त्यापासून सुरुवात होते आणि शेवटी फुलस्टॉप असतो। साधारणतः आपण लक्षात ठेवू शकतो, एखाद्या वाक्यातून आपण माहिती देत असेल तर त्या वाक्याला आपण विधानार्थी वाक्य असे म्हणू शकतो। ज्या वाक्यातून आपण एखादी माहिती देतो त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात। आता उदाहरणार्थ, बाबा गावाला गेले। वाक्याची सुरुवात कर्त्याने झाली आहे आणि गावाला जाणारे कोण आहेत? बाबा। तर आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आलेला आहे। या वाक्यातून आपल्याला माहिती दिलेली आहे की बाबा कुठे गेलेले आहेत? तर बाबा गावाला गेलेले आहेत, म्हणून हे झालं विधानार्थी वाक्य। दुसरं एक्झाम्पल पाहूयात। स्वाती इयत्ता 10वीत शिकते। तर याही वाक्यात कर्त्यानुसार सुरुवात झालेली आहे आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आलेला आहे आणि आपल्याला स्वाती कोणत्या वर्गात शिकते? तर ती 10वीत शिकते। म्हणजे या वाक्यात एक विधान काढलेले आहे आणि माहिती दिलेली आहे, म्हणून या वाक्याला विधानार्थी वाक्य असे आपण म्हणतो। तिसरं उदाहरण पाहूयात। दादाने 5 आंबे आणले। या वाक्यात की आपल्याला दादाने किती आंबे आणले याविषयी माहिती मिळते, म्हणून हे वाक्य आहे विधानार्थी वाक्य। आता वाक्याचा दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य। तर प्रश्नार्थी वाक्यामध्ये ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात। तर या वाक्यात आपल्याला फारशी अडचण येत नाही, कारण वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिले जाते, म्हणजेच क्वेश्चन मार्क दिला जातो। साधारणतः याची व्याख्या आपण अशी करू शकतो, ज्या वाक्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला असेल आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात। उदाहरणार्थ, विमान प्रवास कोणाला आवडत नाही। तर शेवटी प्रश्नचिन्ह आहे आणि वाक्यात प्रश्न विचारलेला आहे। दुसरं एक्झाम्पल, तू कुठे गेला होतास? तर आपण फक्त तू कुठे गेला होतास असं लिहून चालणार नाही, तर वाक्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह हे द्यावंच लागणार आहे। जर त्या वाक्याला आपण तरच त्या वाक्याला आपण प्रश्नार्थक वाक्य असे म्हणू शकतो। म्हणजे आपण साधारणतः लक्षात काय ठेवायचं की वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आणि वाक्यात काहीतरी प्रश्न विचारावा लागणार आहे। माझे पत्र आले का? तर यावरून आपल्याला हे वाक्य कळत आहे की हे वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्य। तिसरा आहे आज्ञार्थी वाक्य। ज्या वाक्यामध्ये आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी अर्थाचा बोध होतो त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात। उदाहरणार्थ, दरवाजा बंद कर। तर या वाक्यात आज्ञा केलेली आहे। दुसरा एक्झाम्पल आहे, वर्गाबाहेर निघून जा, हुकूम केलेला आहे। खूप शिक व मोठा हो, त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे आणि तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे। तर या ठिकाणी विनंती केलेली आहे। तर ज्या वाक्यात आज्ञा, हुकूम, आशीर्वाद आणि विनंती केलेली असते तर ते वाक्य असतं आज्ञार्थी वाक्य। आता पुढचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य। ज्या वाक्यामध्ये एखादी भावना दर्शवणारा उद्गार असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात। तर या ठिकाणी किती सुंदर आहे मराठी भाषा, आणि या वाक्यात लक्षात काय ठेवायचं आहे की या वाक्यात उद्गार चिन्ह आलेलं असतं आणि अचानक मनातून निघालेला उद्गार ज्यावेळी आपण वापरतो त्याच्यानंतर
हे उद्गार चिन्ह द्यायचं आहे आणि वाक्यात उद्गार चिन्ह असेल तर ते वाक्य उद्गारार्थी वाक्य असते. तर बाप रे केवढा मोठा हा साप, तर या वाक्यात 2 ठिकाणी आपल्याला उद्गार चिन्ह द्यावं लागलेलं आहे. तर काय होतं, कधी कधी वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त सुद्धा भावना दर्शवणारे शब्द येऊ शकतात. म्हणजे बाप रे आणि केवढा हे 2 शब्द आले आहेत, म्हणून या वाक्यात 2 वेळा उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. धन्यवाद.